कुली नंबर 1 भैया, सब्जी कहाँ पे है? कुली नंबर 1 105 105 फॉर्म पण मी 104 2 नंबर आहे तुमचं मॅम साहेब, तुमचे 2 नंबर लढे आमचा उधर जाओ, इधर मत आओ, वो 2 नंबर उधर 105 आहे ना साहबजी 105 प्लीज कुली नंबर 1 भैया, कुली नंबर 1 चल चल चल. A few hours later. नाही येस सर कमी येस या काय कॉमेंट्री काय कसला दिसतोय भाई, तू तर एकदम शाहरुख दिसतोय रे. एअरपोर्ट वरनं बाहेर आलाय असं वाटतं. सर 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 फोटो सर 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 बॉडीगार्ड कुठे तुमची? सगळे गेले का पुढे सर? सगळे खाऊन हात पुसून गेले का सर पुढे? पण मी आता इकडनं आपल्या अवकातीवर आहे आता. उचल येस दिस इज अपने अवकात. चला आता झालेलं आहे, आता संगीत चालू होणार आहे. हळदी झालेली आहे आता आणि आता आहे संगीत. मस्तपैकी आम्ही नाचणार होतो इथं येऊन. आता लय वाईट वाटते बघून हे, पण सगळे यांच्या चुका आहेत त्यामुळे मला वाईट वाटतं. माझ्या चुका सोड, गाडीची चावी कुठे? असं तुझ्याकडे सांग कुठं आहे म्हणजे. तर काय पुढचं बघा आता. कुली चल बॅग ठेव गाडीत पटकन लवकर, पुढं जायचं आपल्याला. येईन मदर, त्यांना टाइम लागतो आवरायला दादा. चल गाईज, तर हा चचुंदर छुपुंदर ह्याचा लवकर उरकून टाका लागणार. काय म्हणतो आता माहिती का? चल ना गायत्रीच्या मैत्रीण कुठे तिकडे बघू जरा. अरे जाऊ कशासाठी बघू? हे जरा हे झाले सेट. मागाशीच म्हणले नाहीये मागाशीच म्हणले, मी जाऊन विचारलं नाही. त्या फक्त काय म्हणले फाउंडेशन हे ते असून तर सांगा. मग त्याच्याबद्दल नाही, ते अजून बी काहीतरी म्हणले, काहीतरी चल मग विचारत तू काय त्यांना. मी विचारलं होतं मागाशी, आता तो विचार. तू तर डेंजर आहे रे. हा तर भाऊ काय म्हणला माहिती का तुम्हाला? तुम्ही मेकअप आर्टिस्ट हेअरस्टाईल एवढा कॉन्फिडन्स ने बोलतो ना. म्हणतोय कारण मी कॉलेज मध्ये बघितले त्यांचे व्हिडिओ, ते मेकअप आर्टिस्ट आहे. मी म्हणतो अरे नाही गायत्रीच्या मैत्रिणी. भाऊला काय कळा ना, नाव दाखव वेलकम असं पॉइंट 1 मध्ये गेलं. हा मला हे लो इथं आले भाई. आम्ही कपडे बदलून तर खायला, कपडे बदलून आलो तर खायला. लोक चालू की झाले. अरे त्यांचं झालं बी जेवण. फुल माग बघ धुरबीर सोडलाय, त्या धुरात नाचणार होतो आपण. नाचणार ना बाई, मी नाचणार आहे. चल मग आता पुढं तुझं ते तुला प्यायला पाणी पाचतं ना. चल चला. जेवण चालू झालं. काय फोटो काढ ना तुमच्या दोघांचं, काढ ना. साखरपुड्याला आम्ही भेटलेलो, ह्यांनी माझा मेकअप केलेला आठवते का? हा आठवलं की मला, आठवलं की. आता नंबर घेतला. यांना बिलकुल चांगला मेकअप येत नाही असं मी कधी म्हणणार नाही. इथून पुढं ऐकून घ्या, नंतर मारा. आता मी बॉम्बेला जाणार. त्यांना ब्लॉग चालू आहे. तू काढ ना, तुम्ही काढा ना. मी आलो ट्रिपची पाहिजे. बरं घे चल. सगळ्यांकडे मोबाईल फोन आहेत. आय नो दॅट. लवकर 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 सगळ्यांचे फक्त मोबाईल. टॉर्च चालू कर रे. टॉर्च चालू कर. तू कर पाहिलं मोबाईल फोन आणि का मी का करू पहिले? तुला नाही, तिला म्हणते. तर आता आहे गायत्रीची एंट्री आहे गाईज. बघा इकडे बघू शकतो. टॉर्च चालू करायला माझी इथनं एंट्री आहे प्लीज सगळ्यांनी मोबाईल आणि इथे हा बसलेला आहे. याच्या अजून फोन काय संपन्न झाले. मस्तपैकी आम्ही निवांत भाग बसलोय, म्हणजे जास्त हायलाइट नाही झालं पाहिजे. सुशीलला ते खाली द्यायचंय आपल्या याचे डबे काय संपन्न. याचे डबे ठसकेबाज इकडून पण चालू आहे. ठसकेबाज डबे. येस येस वी आर रेडी. चोट करा प्लीज. मला इथे कमीत कमी मी चेअर्स काउंट केले होता 70 प्लस मायनस जण आहेत आणि टॉर्च फक्त 22च टॉर्च दिसत आहेत मला इथे. आय एम व्हेरी गुड ॲट मॅथ्स. फक्त 22च टॉर्च दिसत आहेत. ओके 27 झाले आता. ठीक आहे परफेक्ट. So finally presenting to you the hidden Raja for today, the gorgeous lovers. Presenting to you Gayatri and Vaibhav.
गाणं लावा, गल्ली जाते डोरे नगरची. गाणं लावा. I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love, 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 fall in love. I don't wanna 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 fall in love. I just wanna have some fun. Yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. 31 डिसेंबरला तिचा बर्थडे पण होता. बट हॅपी न्यू इयर. आणि फर्स्ट लाईक 26ला आम्ही जस्ट लाईक फर्स्ट लॉल केला होता आमचा. देन लाईक इट वॉज स्टार्टेड 26 डिसेंबर अँड नाव या आय एम एक्साइटेड. क्या बात आहे. आय रिअली प्रे की सगळ्या मुलींना तसाच मुलगा मिळू दे. ज्या पद्धतीने वैभव गायत्रीकडे पाहतो तशाच पद्धतीने बघणारा मुलगा सगळ्या मुलींना मिळू दे. प्युअर मॅरेज मटेरियल आहे. ओके, कमिंग टू यू. जेव्हा तुमचा कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला होता, अरेंज मॅरेज ना ऑफकोर्स. सो जेव्हा तुमच्या दोघांचा कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला होता तेव्हा त्यानंतर जेव्हा तुम्ही एकमेकांना हो म्हणालात, कोणत्या बेसिसवरती हो म्हणालात हे मला दोघांकडून जाणून घ्यायचं आहे. आमचा असा ऑफिशियल कांदे पोह्यांचा कार्यक्रम झालाच नाहीये, कारण नवरदेव इथं नव्हताच. डिरेक्टली जेवण. बट नाही, खूप काय म्हणतात, असं आमची खूप वेगळी स्टोरी आहे. ऑनलाईन भेट झाली आणि अशी आमची जर्नी स्टार्ट झाली. बट या हा असा पर्सन आहे की खूप कमी वेळात खूप जास्त समजून घेतो तो मला. असं झालं मला ते. आणि खूप लवकर अंडरस्टँडिंग आहे, खूप लवकर अंडरस्टँड करतो मला. खूप माझे टँट्रम जे पण आहे ते खूप लवकर त्याला आता कळायला लागलेत. तर इज व्हेरी लव्हिंग, इज व्हेरी लव्हिंग. सो जस्ट लाईक शी सेड, मी पण तिला जेव्हा आम्ही एकमेकांना कधीच भेटलो नव्हतो असं. बट लाईक आमची वाईफ ऑनलाईनमध्येच एवढी मॅच झाली आणि जेव्हा ती माझ्या फॅमिलीला मी नसताना पण भेटून आली, तेव्हा आय वॉज लाईक सो शुअर दॅट शी इज द वन अँड आय वॉन्ट हर. विदाउट हर आय कॅनॉट लिव्ह. सो मी मग म्हणलो की लाईक ओके या लाईक लेट्स गो अँड आय वॉन्ट टू गो टू इंडिया एसॅप. लाईक सो दॅट वॉज द मेजर रिझन तू सारखा इंडियाला येत होतास तुझ्या जानेमनला भेटण्यासाठी. ठीक आहे. सो 1 वर्षांची तुमची ओळख आहे. 1 वर्षांमध्ये भेटी झालेल्या आहेत. आणि तुमच्या दोघांचं एकमेकांचं बॉन्डिंग किती स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. हेच करायचं पुढं डोंगन बी दोन्ही त्याच. ठीक आहे. फ्लॉवर्स संस्कृत दोघांना सेमच क्वेश्चन्स असणार आहेत. फक्त संस्कृत कान पडत मारत आहे. व्हाईट कलरचं फ्लावर वैभव आहे आणि पिंक कलरचं फ्लावर ऑफकोर्स छान घातलंय रे, खूप छान, मस्त. केवढं दिसतोय. जर आन्सर गायत्री असेल तर डार्क पिंक जे फुल आहे ते वरती करायचं आहे. आणि जर आन्सर व्हाईट असेल तर सॉरी, जर आन्सर वैभव असेल तर व्हाईट फुल वरती करायचं आहे. ऑडियन्स, आर यू गाइस एक्साइटेड? तिला आय लव्ह यू कोण म्हणालं माहिती जेव्हा केव्हा भेटता? रॉयल गाडी कोणासाठी? थोडंसं हे जग जाहीर कळलेलंच आहे. पण रॉयल गादीवर बसायचं रेस्टॉरंट मध्ये जाता कोणाच्या मेन्यू कोण ठरवतो? काय खायचं हे कोण ठरवतं? ओके ओके ओके. आणि जेव्हा तुम्ही कुठे फिरायला जाता तेव्हा सगळ्यात जास्त फोटोज काय They are not responsible about dance. डान्स जाऊ दे रे. सगळ्यात जास्त फिरायची आवड कोणाला आहे? सुखात नाही. ओके
बच्चन ग्रेट ग्रेट, दॅट्स अगेन अ म्युच्युअल आन्सर. नेक्स्ट वन इज दोघांमध्ये सगळ्यात जास्त छान ड्राईव्ह कोण करतं? हु इज द बेस्ट ड्रायव्हर? लाल म्हणजे दोघांनी या एकदा कॉन्फिडन्स साठी प्लीज एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 0 सेकंदांमध्ये दोघांचा आन्सर आलेला आहे वरती. ओके, ड्रायव्हिंग इज ठीक आहे, ती आउटसाइड गोष्ट झाली, पण हु इज द बेस्ट कुक? ओके, मग त्याच्या हातचं काय आवडतं तुला? अजून काहीच खाल्लेलं नाहीये. पण माहितीये की तो छान कुक आहे. हो, ओके, दिसतं. ठीक आहे, दोघांमध्ये सगळ्यात जास्त टापटीप कोण असतं? हु इज मोस्ट टायडी? ओके, गायत्री, नो चिटिंग प्लीज. दोघांमध्ये सगळ्यात जास्त भांडखोर कोण आहे बरं? नुसतं भांडत असतात. आई ग, हाऊ स्वीट. वैभव, ठरलाय का तुझा आन्सर? ओके, भांडण झाल्यानंतर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? या उत्तरासाठी प्लीज टाळ्या झाल्या पाहिजे. घर घर की कहाणी है, पण मी सिंगल आहे बरं का. ओके, त्यानंतर ओके, त्यानंतर शेवटचा प्रश्न असा आहे, हनीमूनसाठी कोण एक्सायटेड आहे बरं? मी नाही. गायत्री? ओके, दॅट्स अ म्युच्युअल आन्सर अगेन. या दोघांच्या बॉन्डिंगसाठी आणि कनेक्शनसाठी एकदा प्लीज जोरदार अशा टाळ्या झाल्या पाहिजेत. दोघांचे आन्सर्स काय आहेत ते तुम्ही ऑफिशियल व्हिडिओमध्ये पाहू शकता. पूर्ण व्हिडिओ क्लिक केलेला आहे. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आय होप यू गाईज आर एक्सायटेड फॉर द संगीत सेरेमनी. तुम्हा सगळ्यांची एनर्जी. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love, 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 fall in love. I don't wanna. छोड़ूंगी ना तेरा हाथ. जगाची रीत काय असते ती मला माहित नाही, पण देवापुढे हेच मागते की हीच आई मला 7 जन्मासाठी द्या. मम्मा, तू आमच्यासाठी खूप काही केलंस, पण आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. आय लव्ह यू मम्मा. हे एक छोटंसं सॉन्ग तुझ्यासाठी. I don't wanna fall in love, 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 fall in love. I don't wanna 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 fall in love. I just wanna have some fun, yeah. गाणं म्हणता म्हणता कर, गाणं म्हणता म्हणता रे. तिकडं चालू आहे गाईज. छन 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 छन. कारण की इथं डान्स का करायला लागते माहिती का तुम्हाला? कारण की तिकडं लय लोक बसलेत, तिकडं आमचा ऍक्सेप्ट नाही करणार डान्स, त्यामुळे इथं चालू आहे डान्स. हा तुमच्यासाठी डान्स, खास तुमच्यासाठी डान्स आम्ही घेऊन आलोय. बघा दाखव रे. अरे डान्सच का नक्की उघडच आहे. आपल्याला तिकडे अलाउड नाही म्हणून आम्ही इकडंच मजा करतोय दोघ जण. नाही इकडे बघा स्टेजवर डान्स चालू आहे. आम्हाला खाली अलाउड नाही ना, आमचं नाव येईन तेव्हा आम्ही वर जाणार.
हे कोणता आहे बटरफ्लाय? चलते अबे आगे. कसं असतं चांगल्या आता ब्राईड आणि ग्रूम सांगितलं, मला ब्राईड ग्रूम माहित नाही, बघू याला माहिती का नाही. ब्राईड म्हणजे मुलीकडनं, झालेली आहे. ब्राईड कोण? मुलीकडनं, ग्रूम गुरु म्हणजे मुलाकडनं. हा, पण बरोबर आहे का? सांगा जरा झालेली मित्रांनो, आहे. बरोबर सांगा तुम्ही, मी कारण बरोबरच मी बोलतो. पाहिलं, सगळ्यात आधी वैभवने चीअरअप केलेला आहे कारण त्याच्या टीमचा पहिला परफॉर्मन्स आहे हा. ग्रुम आहे ना? आय होप घातला इथे. ग्रूम आहे ना? आय नो थंडी हा, मग? असते, पण ग्रूमचा performance आहे. सूत्रांकडून मिळालेल्या काय आहे माहितीनुसार ग्रूमचा? जर तुम्ही cheer up परत एकदा केलं, बोल. अरे परफॉर्मन्स. काय है ना? Performance. असं science सांगतं आणि Performance. सूत्र पण असंच कसला परफॉर्मन्स? परफॉर्मन्स तुम्हाला गंडू नको. ग्रूमचा Okay, परफॉर्मन्स. हीच जी एनर्जी आहे ती सगळ्यात मध्ये असली पाहिजे बरं का. बापरे बाप. अच्छा कोणती वाली? अच्छा ब्लॅक वाली तुमचे आणि ग्रीन वालीचे आहे का? तर मस्तपैकी आता झालेलं आहे फंक्शन. आमचं संगीत पण संपलेलं आहे. 11:15 आम्ही निघलेलो आहे आणि मग हे आजारी पडले त्यामुळे आम्ही निघलो, कारण की याला थंडी वाजायला लागली, अंग दुखायला लागले. लय वेळ झाला असं दुखत होतं, पण 11:30 जेव्हा ती क्षमता संपली तेव्हा ती म्हणली आता चल रोहित दुखतंय लय. मग आम्ही निघलेलो आता 11:15 आणि संगीत खूप भारी होतं. पण माझ्या लग्नामध्ये संगीतचा विषय काय आहे की माझ्या लग्नात संगीत माझा असं विचार आला डोक्यात की माझ्या लग्नाचं संगीत ठेवायचं म्हणलं तर हा एकटाच डान्स करून कोण करणार आहे? नाही. मग त्याला मी आयडिया दिली, एक काम करायचं, आम्ही एक डान्स झाला की सगळं पुढचं जो काही टाइम असेल 1 तासभर त्यावर तूच पुढचे गाणे कर. जसं काय ट्रेन केले पप्पासाठी, मम्मीसाठी, भावासाठी, वहिनीसाठी, हे म्हणते माझा डान्स आत्यासाठी, आजीसाठी. झाला की मी जातो, मग तू काय 1 तास नाचत बस, सगळं ते कव्हर कर डान्स, पैसे दिलेले बसून कर. मी आलो काहीतरी खाऊन, एकटाच नाचताय का इकडे? अजून पण टाइम झाला नाही घ्यायचा. मग पत्त्यानं आम्ही सगळे उचलून त्याला खाली घेऊ. बस बाबा चल खरं नाचू नको आता. तर खरं सत्यमध्ये हाच विषय आहे की भाई माझ्या लग्नात डान्स करणारे असे उत्स्फूर्त कोण नाही. डान्स करते बसवताय ना असा उत्स्फूर्त बोल नका, हाच उत्स्फूर्त नाहीये. तर आमचं काय घेऊ मस्त, आम्ही काय झंगाटवर नाचायचं फक्त झिंग 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 झिंगाट. दोन गाणे सापडले. प्रॉपर डान्स करणारी नाही कोण. हे कर रिक्वेस्ट केला तर, पण बाकीच्यांचं कोणाची गॅरंटी नाही मला कोण करण. कोणाला करावं लागेल, साऊथचा डान्सर या करावं लागेल. जोश मध्ये राडा करून टाकणार आपण. अल्लू अर्जुन नंतर नाव कोणाचं येतं? रोहित ढवळेचं, नंतर अक्षय पाटीलचं. काय सांगायचं नाही, पण त्या वडिलांच्या डान्सला मला खरंच लय रडली. मी पण इमोशनल झालतो, शांत बसलो. एकच तर वाटत होतं. भारी केलं पाहिजे, भारी केलं त्यांनी सगळं. मस्त केलं सगळ्यांसाठी, आईसाठी, सगळ्यांनी जाऊन पप्पांसाठी. बघा डान्स किती छान छान. कसं वाटलं ब्लॉग मध्ये कमेंट मध्ये सांगा. डान्स कसा होता काहीतरीचा, आणि आम्ही कसं बोलतोय ते पण सांगा. आणि आमचा डान्स, अरे भाई वैयक्तिक आमचा डान्स कसा या होता? डान्सच्या अगोदर आमचा डान्स कसा होता? आम्ही दोघं बाहेर नाचत होतो. आम्ही गाडीपाशी कसे नाचलो. भाई फुले एनर्जिक, आमच्यासारखं कोणच नाचलं नाही. नाचले. हो. येडी कार्टी आहेत, काय हे जाऊ दे, सांगायचं तुम्ही गं. ब्लॉग मध्ये आमचा डान्स बघा. तुम्ही म्हणता ना एकच भाऊची फॅन आहे आम्ही. कोणी घेतला तुमचा व्हिडिओ? हे काय यो माझा, मी त्याचा. अगं देवा, मी शोधते तुम्हाला किती वेळ झाला, मला दुखायला लागलोय. पण पोरं कुठं गेली जायचं म्हणावं, पोरं कुठं गेली जायचं म्हणावं, कुठं दिसलं तुम्ही तिकडे नाचाय गेलता काय? अरे याला वॉशरूमला लागलेले गेलतो, हा. मग तेवढ्यातले भारी गोविंदाचं गाणं चालू झालं, ह्यो लागला नाचायला. नाही म्हणलं स्टेज पाशी कसं नाचव, म्हणून याला म्हणलं घे बाबा इथं नाचू. अरे तुम्ही पोरं खरंच. आणि मी म्हणते ह्यांचा डान्स असेल आता. हा, आमचा डान्स राहिला. तुमचा डान्स बघायसाठी तर मी आमचा आलते. डान्स आता माझ्या लग्नात होईल वाटते. होईल का? होईल. म्हणा काय? नाही झालं काही कॅन्सल झालं तरी अंगड वांगड काही ना काहीतरी राडा होणार. डीजे पशी तरी होईल. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. चला आता जातो घरी, लय थकलोय. नाचून ते थकल. झोप आली. आणि मम्मी उद्या करू नाही, लग्न. खरंच झोप आज आली. मला झोप आली म्हणून. झोप आली. नाही सहज आहे अरे ना. हे झोपीला लय येड आहे, लग्नात झोप बसलंय. नाही तो पण नाही, मी पण लय अड आहे. हा, मला मग? बी डोळे कंट्रोल व्हायनात माहिती का, लय वेळची झोप आलेली मला, पण मी अरे बरं डोळे आता ताणते. मी त्याच्या लग्नात त्याला नाचवले म्हणते मी. याच्या ते लग्नात लग्न याला उद्या होईल. करेन म्हणेन लग्न. हा का? मला आज झोपू दे.
तास भर शान झोपले. नाही ते हा नवरी म्हणून आले येऊ कोण भेटलाय मला असला झोपा प्राणी. डोक्याचं. मग काय शान नाही ते तू एनर्जी गेली नाही का? तू आजारी पडलेली ना? पुढं बघ भाऊ. सत्य बोलतोय मी. तू आजारी पडली ना? माझी एनर्जी 10 वेळा तिथं डिम माझे हाडके दुखायला लागले बसून. मला थंडी वाजतीये चल ना. अरे काय थंडी आणि तू इथं आता इथं तोंड चालवायला गरम लागली का? एसी मुळे माझी थंडी थोडी कमी झाली अरे घे बाबा. खरंच गरम एसी हे नाही गरमीमुळे जरा एनर्जी आली. बरोबर आहे. दुखायला लागलं होतं मला. अरे बरोबर मी आहे, तुमचं आकांडी बरोबर आहे. होती जस काय कुठं लाताक बिताकला होती अशी थंडी वाजायला लय लागली. थंडी वाजायला लागली. मला टाळ्या सुद्धा वाजवायला नाही इच्छा असून सुद्धा काय सांगू तुला बरं चला याच गोष्टीवरती आता घरी जातो. पड घेतो उद्या लग्न आहे. एनर्जी आम्हाला परत साठवायची. आता आराम करून पुढची उद्याची एनर्जी खूप महत्वाची उद्या आहे. परत स्टार्ट होईल ब्लॉग. कारण उद्या आहे आमच्या दोघांचा बूट चोरायचा कार्यक्रम कार्यक्रम. आणि हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. ह्याला कोणीच अटल विधी विधी काय कोणी काहीच करू नाही शकत. ह्याच्यामध्ये बाधा भूत प्रेत लिंबू डाव काहीच होणार नाही. डायरेक्ट बूट गायब. कोणी किती काही करायचे प्रयत्न केले तरी बुटाला असंभव प्रयत्न म्हणजे असंभव. असं डायरेक्ट एक जण घेऊन म्हणजे मी हा बुम होणार आहे. मग होणार आहे आणि त्याला हवेत उडवणारा प्राणी मी आहे. त्या जो प्राणी आहे उभा बूट घातल्याला त्याला हवेत करायचा कार्यक्रम आणि खालून गायब करायचा कार्यक्रम आमच्या त्याला दोघांचा. दोघा भावांनी घेतलेला आहे. पुढे बघे भाऊ नाही तर आताच गायब व्हायचो. चला चला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. चला पुढच्या ब्लॉग मध्ये बूट बघा. बिलकुल दर्शनावर देव बघा. बाय बाय. ठोक लीजिए 5,000 लौटे दिख जाना चाहिए.